नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठा तसेच महानगरपालिका असलेला तालुका म्हणून नावाजलेल्या आणि खानदेशातील प्रमुख कसमादे भागाचं मुख्य व्यापारी केंद्र म्हणजे मालेगाव. हातमाग सुतमाग मुस्लिम बहुल वस्ती असलेलं तसेच ग्रामीण भागाशी नाळ जोडलेले शहर म्हणजे मालेगाव. या शहराची तशी विविध अंग आहेत. मात्र दंगलीचा लागलेला टाक, बॉम्बस्फोटाने हादरलेले शहर अशी कुप्रसिद्ध ओळखही प्रामुख्याने अधिकरित्या या शहराला चिकटली. मालेगाव हे शहर केवळ भौगोलिक दृष्ट्या नाही तर सामाजिक, धार्मिक आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. येथे घेतलेला प्रत्येक राजकीय निर्णय शहराच्या शांततेवर, विकासावर आणि भविष्यातील पिढ्यांवर थेट परिणाम करणारा असतो. अशा परिस्थितीत निवडणूक ही केवळ सत्तेची नव्हे तर जबाबदार नेतृत्वाची निवड असते. मालेगावने अतिराजकारण, भावना भडकवणारे भाषण आणि विकासाऐवजी संघर्ष वाढवणारे प्रयोग यापूर्वी पाहिले. त्याचा फटका सामान्य नागरिकांनाच बसला. व्यवसाय बंद, रोजगार ठप्प, शहराची बदनामी आणि विकासात मागे पडणे. त्यामुळे आज मालेगावला गरज आहे ती संयम, समतोल आणि सक्षम प्रशासन देणाऱ्या पक्षाची. याच पार्श्वभूमीवर शिवसेना हाच मालेगावसाठी योग्य आणि विश्वासार्ह पर्याय ठरतो. शिवसेनेने नेहमीच कायदा सुव्यवस्था, सामाजिक समतोल आणि विकास यांचा समन्वय साधत राजकारण केलंय. शिवसेनेचे नेतृत्व हे जमिनीवर काम करणारे, प्रशासनाशी थेट संवाद ठेवणारे आणि अडचणीच्या काळात शहरासोबत उभे राहणारे आहे. शिवसेनेचे राजकारण हे फूट पाडणारे नसून जोडणारे आहे. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सामान्य माणूस केंद्रस्थानी ही भूमिका घेणारा हा पक्ष मालेगावच्या बहुसांस्कृतिक वास्तवाशी सुसंगत आहे. म्हणूनच शिवसेनेला मिळणारा पाठिंबा हा भावनिक नव्हे तर अनुभवावर आधारित आहे. आज निवडणुकीत प्रश्न स्पष्ट आहे. भावनांवर चालणारे प्रयोग की जबाबदार निर्णय, अस्थिरतेचे राजकारण की विकासाचे धोरण, गदारोळ की विकास, चिथावणी की जबाबदारी. मालेगाव सारख्या अतिसंवेदनशील शहरासाठी शांतता, विकास आणि विश्वास देणारा पर्याय म्हणजेच शिवसेना. ही निवड केवळ आजसाठी नाही तर उद्याच्या सुरक्षित आणि प्रगत मालेगावसाठी आहे. गेल्या 2 दशकांपासून मालेगाव मात्र शांत आहे. अतिसंवेदनशील शहर म्हणून हिणवले गेलेले मालेगाव आता संयमाची भूमिका घेताना दिसते. कुणी कितीही धार्मिक चिथावण्या दिल्या तरी मालेगाव एकात्मतेचा नारा देते. मागास आणि विकासापासून दूर असलेले मालेगाव आज मात्र बदललंय, समृद्ध होत आहे. याचं सगळं श्रेय जातं ते फक्त एकाच माणसाला, नामदार दादाजी दगडू भुसे साहेब यांना. होय, भुसे साहेबच. आपल्या मितभाषी स्वभावामुळे गेल्या 2 दशकांहून अधिक काळापासून शिवसेनेचा हा ठाण्या वाघ आपल्या छातीचा कोट करून उभा आहे. हे व्यक्तिमत्व आपल्या कामांनी उत्तरदायी राहिलेलं आहे. मनात भगवा, कर्मात शिवसेना आणि मर्मात मालेगावकरांचं हित हाच त्यांच्या राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू राहिलेला आहे. त्यामुळे सुरक्षित हातात मालेगाव असणं गरजेचं आहे. ती सुरक्षा, ती सामाजिक भावनेची जाणीव असणारं नेतृत्व सह्याद्री सारखं उभं आहे. गिरणा मोसमच्या पाण्याला अमृताची गोळी देण्याचा निश्चय हा केवळ शिवसेनेचाच आहे. त्यामुळे माझ्या सुज्ञ मतदारांनो, मालेगावला मिनी इंडिया बनवायचंय, पुढे न्यायचंय. त्यासाठी शिवसेना हा एकच पर्याय आहे. तुमची, आमची, सर्वसामान्यांची, मालेगावच्या हिताची, मालेगावच्या समृद्धीची, उज्ज्वल भविष्याची शिवसेना. तुमचा आमचा अभिमान, धनुष्यबाण.